हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो महाराष्ट्रातील आहे। होय, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचं एक भीषण वास्तव या व्हिडिओनं समोर आलं। योग्य उपचार न मिळाल्यानं एकाच घरातील 2 भावंडांचा मृत्यू झाला आणि या चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईबापाला या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन तब्बल 15 किलोमीटरची पायपीट काढावी लागल्याचं समोर आले। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरले। हा व्हिडिओ 4 सप्टेंबरचा असल्याची माहिती समोर येते। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आक्रोश व्यक्त केला जातोय। या 2 चिमुकल्यांची नावं बाजीराव वेलादी आणि दिनेश वेलादी अशी आहेत। यातील बाजीराव 6 वर्षांचा तर दिनेश हा 3 वर्षांचा असल्याची माहिती मिळते। अहेरीतील पत्ती गावचं हे वेलादी कुटुंब। 4 सप्टेंबरला बाजीरावला ताप आला, त्यानंतर दिनेश सुद्धा आजारी पडला। उपचारासाठी पैसे नसल्यानं आईबाप या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन एका पुजाऱ्याकडे घेऊन गेल्याची माहिती आहे। तिथं या पुजाऱ्यांनी त्यांना जडीबुटी दिल्याची सुद्धा माहिती समोर येते। काही वेळातच या दोन्ही मुलांची प्रकृती बिघडली आणि आधी बाजीरावचा मृत्यू झाला। त्यानंतर दुपारी दिनेशनं सुद्धा जीव सोडला। जिमलगट्टा या आरोग्य केंद्रात आई वडील या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन पोहोचले, मात्र तिथं नेल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी या दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केलं। यानंतर या आरोग्य केंद्रात कुठलीही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नव्हती, त्यामुळं देलची पेठापासून ॲम्ब्युलन्स बोलवण्याची तयारी सुरू केली। आपल्या दोन्ही चिमुकल्यांना गमावलेल्या या आईबापानं हे ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी नकार दिला आणि आपल्या खांद्यावरती दोन्ही चिमुकल्यांचं मृतदेह घेऊन त्यांनी तब्बल 15 किलोमीटरची पायपीट केली। दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरलंय। त्यांनी हा 5 मिनिटांचा व्हिडिओ ट्विट करत म्हटलंय, दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेलं हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातलं आहे। आजोळी आलेल्या दोन्ही भावंडांना ताप आला, वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि 2 तासातच दोघांची प्रकृती खालावली आणि 1.5 तासाच्या अंतरानं दोघांनीही अखेरचा श्वास घेतला। रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती। आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले, चिखलातून वाट शोधत 15 किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव गाव पायीच गाठले। गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव पुन्हा समोर आले। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा हेलिकॉप्टरनं विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ। दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात। दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोक कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयात्रा या एकदा इव्हेंट बाज सरकारने प्रत्यक्षात जाऊनही बघावं, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील या पोस्टमध्ये टॅग केले। राजकीय आरोप प्रत्यारोप तर होतच राहतील, मात्र हा 5 मिनिटाचा व्हिडिओ भल्या भल्यांची झोप उडवणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात ही व्यवस्था नवी नाहीये। याआधीसुद्धा भामरागड, एटापल्ली, अहेरी तालुक्यातील असे अनेक प्रकरणं समोर आलेले आहेत। काही ठिकाणी ॲम्ब्युलन्स नाहीत, काही ठिकाणी डॉक्टर नाहीत, तर अनेक ठिकाणी रस्ते नसल्यानं नागरिकांना खूप हाल सोसावे लागतात। या व्यवस्थेकडं सरकारनं जाणीवपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे। गडचिरोलीहून व्यंकटेश दुडुमवार, मुंबई तकसाठी।